नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्च अकॅडमी पुणे या युट्यूब चॅनलवर मी अभिजित सोळंके आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण या ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवत आहोत, जे की तुम्ही शेवटपर्यंत पाहणार आहात. तुमच्याकरिता आहे अंगणवाडी मुख्य सेविका असेल, परिवीक्षिका, नाव वेगळे आहेत, पद एकच आहे. अंतर्गत असेल किंवा सरळ सेवा असेल, म्हणजे ग्रामीण आणि शहरी भागातील जी काही जाहिरात प्रसिद्ध होणार आहेत त्याकरिता आपल्याला आतापासून नेमके कागदपत्रे डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत, नसतील तर काढून घ्यायचे आहेत. आणि यामध्ये कोणतं हवंय कोणतं नकोय हे सुद्धा तुम्हाला कन्फर्म माहिती असणं गरजेचं आहे. त्याकरिताच हा व्हिडिओ असणार आहे. तर यामध्ये संपूर्ण जर नसतील तर आपण काढून ठेवायचे आहे. जास्तीत जास्त 20 ते 25 दिवसाचा कालावधी लागणार आहे, कारण जाहिरात आल्यानंतर आपल्याला फॉर्म भरता आला पाहिजे, आपण त्याकरिता अप्लाय करता आला पाहिजे. त्याकरिता आपण हे डॉक्युमेंट एकदा लिस्ट स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे. ओके, ते बघण्यापूर्वी आपल्याकडे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनानिमित्त 1 मे आज कालपासूनची ऑफर चालू झालेली आहे. मेगा ऑफर आहे. यामध्ये तुम्हाला अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा असेल किंवा अंगणवाडी परिवीक्षिका अंतर्गत भरतीकरिता कमी कमी फी मध्ये 1 इयर व्हॅलिडिटी दिली जाणार आहे. यामध्ये तुम्हाला सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहे. तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधी आणि किती वेळा लेक्चर बघू शकता. टेस्ट सीरीज, ई बुक, नोट्स, तज्ञ आणि अनुभवी शिक्षक या ठिकाणी शिकवण्याकरिता असणार आहेत. त्यासोबतच आपल्याला पीडीएफ नोट्स सुद्धा दिल्या जाणार आहेत. ओके, ऑथेंटिक बुक मधले जे की तुम्ही झेरॉक्स काढू शकता, प्रिंट आउट काढू शकता. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता 9823442263 या नंबरवरती संपर्क करायचा आहे. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, त्या अगोदर आपण बघणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत असेल ग्रामीण आणि शहरी ही डिपार्टमेंटल एक्झाम आहे. आणि सरळ सेवेची जी परीक्षा असते ती ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे अशा महिलांसाठी असते. या परीक्षेचा आणि या परीक्षेचा संबंध नाहीये. ह्या दोन्ही परीक्षा वेगळ्या आहेत. हे ओनली ग्रॅज्युएशन फ्रेशर महिलांकरिता आणि ज्यांचा अनुभव आहे 10 वर्षाचा त्यांच्याकरिता वेगळी, ग्रामीणची वेगळी असते आणि शहरीची वेगळी. ज्यांना 10 वर्षाचा अनुभव अंगणवाडी सेविका म्हणून आहे किंवा आता होणार आहे, ओके, या वर्षी त्या सर्व पात्र ठरणार आहेत. तर ऑनलाईन फॉर्म फिलअप करण्यासाठी तुम्हाला भरण्यासाठी कोणती लागणारी कागदपत्रेची लिस्ट, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट लिस्ट यामध्ये बघा. 10वी प्रमाणपत्र गरजेचं आहे, 12वी प्रमाणपत्र, त्यानंतर पदवी प्रमाणपत्र. यामध्ये तुमचं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ YCMU च जरी असेल, तुम्ही घरी बसून जरी पदवी उत्तीर्ण झाला असाल एक्सटर्नल, तरी सुद्धा ते ग्राह्य धरलं जातं. त्यानंतर 10 वर्ष अंगणवाडी सेविका म्हणून तुम्ही जे काम कार्य केलं आहे त्याचा स्वयंघोषणापत्र म्हणजे तुमचं अनुभव प्रमाणपत्र ते एक लागणार आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, कॅटेगरीमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट. त्यानंतर नॉन क्रिमिलियर 31 मार्च 2026 ला हे संपलेलं आहे का, एक्सपायर झालेलं आहे का डेट असेल तर आपण एकदा काढून घ्यायचं आहे. हे वडिलांच्या नावाने सुद्धा काढता येते एनसीएल किंवा पतीच्या नावाने सुद्धा काढता येते. जर तुम्हाला पतीच्या नावाने फॉर्म भरायचा असेल तर गॅजेट अनिवार्य आहे. आणि मॅरेज सर्टिफिकेट असेल, नावामध्ये फक्त बदल झाला असेल तर तुम्ही वडिलांच्या नावाने फॉर्म भरू शकता. ओके, फक्त नॉन क्रिमिलियर एससी आणि एसटी कॅटेगरीकरिता नाहीये, बाकी कॅटेगरीकरिता कंपल्सरी आहे तुम्हाला जर कॅटेगरीचा लाभ घ्यायचा असेल तर. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी नाहीये. तुम्हाला डिपार्टमेंट मध्ये गेल्यानंतर सिलेक्शन झाल्यानंतर निघाले तरी चालते. ओके, त्यानंतर डोमासाईल, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात, तुमचं नॅशनॅलिटी म्हणजे भारताचे नागरिकत्व म्हणून तिन्ही डोमासाईल एज आणि नॅशनॅलिटी सर्टिफिकेट एकत्र मिळते, तहसील मध्ये मिळते. महाई सेवा केंद्रावर तुम्ही ऍप्लिकेशन केलं की तुम्हाला जास्तीत जास्त 8 ते 10 दिवसामध्ये हे प्रमाणपत्र घरपोच येऊन जातं. ओके, हे आहे. त्याच्यानंतर पुढचं शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ पाहण्याचं एकमेव तात्पर्य प्रयोजन हे आहे की तुम्हाला संपूर्ण कळणार आहे आपल्याकडे डॉक्युमेंट आहे किंवा नाही. त्यानंतर अनाथ प्रवर्ग असतील, दिव्यांग, त्यानंतर अंशकालीन पदवीधर, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांचं जर तुम्हाला आरक्षण हवं असेल तर तुम्हाला ते प्रमाणपत्र सबमिट करावे लागणार आहेत. ओके, वयामध्ये सुद्धा शिथिलता तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर मॅरेज सर्टिफिकेट, लग्न झालेल्या महिलांच्या मुलींकरिता मॅरेज सर्टिफिकेट गॅजेट. मी आता सांगितलं तुम्हाला, मॅरेज सर्टिफिकेट असेल तर वडिलांच्या नावाने आणि जर तुम्हाला पतीच्या नावाने फॉर्म भरायचा असेल तर गॅजेट सर्टिफिकेट असणे बंधनकारक आहे. यामध्ये कोणाच्या नावाने पॅन कार्ड आहे, आधार कार्ड, काही फरक पडत नाही. ओके, मेन आहे तुमचं नावामध्ये बदल झाल्याचं प्रमाणपत्र, तुमच्या 10वी 12वी ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट सगळं वडिलांच्या नावाने असते. एमएसआयटी सुद्धा वडिलांच्या नावाने तुमचं डॉक्युमेंट असेल, काहीही फरक पडत नाही. मेन आहे तुमचं नाव जुळलं पाहिजे. ओके, त्यानंतर तुम्हाला एमएससीआयटी परीक्षेमधनं सूट देण्यात आलेली आहे. 2 वर्षामध्ये तुम्हाला हा कोर्स कंप्लीट करायचा आहे. 2 वर्ष
ओके, त्यामुळे MSCIT असेल तर ठीक, नसेल तरी काही हरकत नाही. कंपल्सरी आहे का? नाही. 2 वर्षामध्ये काढायचं. त्यानंतर तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड यापैकी कोणतंही एक असेल तरी चालेल. राशन कार्ड. त्यानंतर पासपोर्ट फोटो साईज 4 असणं गरजेचं आहे. त्यासोबतच ईमेल आयडी अद्ययावत आणि मोबाईल क्रमांक तुमचा जो चालू आहे, ज्याच्यावर टेक्स्ट मेसेज म्हणजे तुम्ही फॉर्म भरल्यानंतर त्याच्यावर टेक्स्ट मेसेज मेलवर ईमेलवरती मेल येणार आहे तुम्हाला अपडेट एक्झाम रिलेटेड. तर ह्या ज्या काही मी 14-15 गोष्टी सांगितलेल्या आहेत, ह्या तुमच्याकडे आहेत किंवा नाही. पासपोर्ट फोटो सुद्धा आत्ताच्या अद्ययावत काढून ठेवायचे आहेत. त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे एवढे डॉक्युमेंट खुल्या प्रवर्गाकरिता, ओपन कॅटेगरीकरिता काही जास्त लागत नाही. 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन आणि डोमास्टे ओके एवढंच फक्त लागते. कॅटेगरीकरिता फक्त कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर हे फक्त 2 गोष्टी वेगळ्या आहेत आणि मॅरेज सर्टिफिकेट आणि गॅजेट सर्वांसाठीच असणार आहे. मी परत एकदा सांगतोय, महत्वपूर्ण बाब लक्षात घ्या. अंतर्गत भरती फक्त खुल्या प्रवर्गातून जरी असेल तरी आपल्याला कॅटेगरीचा उल्लेख करायचा आहे. आपल्याकडे जर डॉक्युमेंट नसतील तर आपण स्पर्धेतनं बाद होऊ ठरू शकतो. ही लिस्ट आहे किंवा नाही, नसतील तर लगेचच काढून घ्या. कारण तर जाहिरात येणार आहे, आल्यानंतर तुम्हाला वेळ मिळणार नाही. बरेच मागच्या वेळेसच्या ज्या कॅन्डिडेट आहेत, कागदपत्र नसल्यामुळे त्यांना ओपन खुल्या प्रवर्गातून फॉर्म भरावा लागलेला आहे किंवा ज्यांना काही विद्यार्थ्यांना काही डॉक्युमेंट नसल्यामुळे फॉर्म भरता आलेला नाहीये. तर हे महत्वपूर्ण तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे. हे स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता. बघा एकदा परत स्क्रीनशॉट काढण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात. त्यानंतर आपल्याकडे तुम्हाला आताच मी सांगितलंय की कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनानिमित्त मेगा ऑफर चालू आहे. यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवेची परीक्षा असेल किंवा अंतर्गतची ग्रामीण आणि शहरीची परीक्षा असेल, याकरिता आपल्याला आतापासून योग्य ते मार्गदर्शन घ्यायचं आहे. याकरिता आपल्याकडे ऑनलाईन बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड पुणे या ठिकाणी चालू आहेत. आपण कुठेही कधीही कितीही वेळा लेक्चर बघू शकता घरी बसून मोबाईलवरती. तर याच्यामध्ये तुम्हाला पीडीएफ नोट्स सुद्धा दिल्या जाणार आहेत. सर्व विषयामध्ये घेतले जाणार आहेत. तरी बॅच जॉईन करण्याकरिता 98 43 44 22 63 हा नंबर दिलेला, या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मैत्रिणीपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर सुद्धा करा. ओके, थँक्यू.